आणि आता थेट जाऊयात, वसंत मोरे सध्या बोलतायत. तुम्ही म्हणालात की मला लढायचंच आहे, काय तुमचं बोलणं झालं, पाठिंबा मिळालाय, नेमकं काय? मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे 100% आहे. उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे आंबेडकर साहेब यांनी मला इकडं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आहे आणि ह्या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या, आज माझा पहिलाच दिवस आहे, आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे. अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यामधली आहे, ती खूप लांब आहे. त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचं कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल. चर्चा सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही? नक्कीच 100% सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. वंचितचे उमेदवार असतील का पुण्याचे? आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर करतील. मी त्या बाबतीमध्ये आत्ता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालवले आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय काय तो होईल. तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे. दुसरी असणारी जी महत्त्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे, कळवायचं आहे ते 31 तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहेत त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल. काही चर्चा मी असणारं आता ओपन करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात आहेत, राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती, गाव पातळीवरती आहे. त्याचा एक शेप माझ्या अंदाजाने यायला आम्ही जसं म्हटलं की अजून एक 2-3 दिवसाची वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि या 2-3 दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण, कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्यासमोर येईल असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो. आजची चर्चा ही त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत नाही. इच्छुक आहेत, परंतु पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याबाबत आपण मी जसं म्हणालो की आपल्याला एक 2-4 दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होतं आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही किंवा बोलू इच्छित नाही, परंतु एक 4-5 दिवसामध्ये निश्चितपणे आपल्यासमोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो. आणि ते आपल्या सगळ्यांचं असणारं उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. खरं तर तुम्ही अजून कुठल्या असं तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत. वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतजींसारखे ते सगळे येऊन तुम्हाला भेटतायत, चर्चा होती आहे. कधीपर्यंत फायनल होणार आहे हे सगळं? ते मी आपल्याला जसं म्हणालो की बेसिकली हे 4 दिवसाची तुम्ही मला मुदत द्या. 4 दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होतंय ते. प्रकाश अण्णा शेंडगे पण आज काही घोषणा करणारे असं कळत आहेत, उमेदवार ते जाहीर करतायत असंही कळत आहे. त्यांच्या उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे? चर्चा करून झालेलं नेमकं नाही, मी तुम्हाला जसं सांगितलं की 4 दिवसामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय उद्भवतं आहे ते आपल्याला असणारं बिफोर सेकंड असं म्हणा
की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्यासमोर येईल. आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांनी आवाहन केलेलं म्हणजे जितेंद्र आव्हाड असेल, संजय राऊत असेल, सगळेजण वाट पाहत आहेत, तुम्हाला वारंवार आवाहन करतायत की ते तुम्ही म्हणून मी सोबत म्हटलं ना, राहा. जे काही आता मी करतोय ते 2 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. चर्चा चालू मी आहे. म्हटलं 2 तारखेपर्यंत थांबा. थँक्यू संजय राऊत म्हणतात, थँक्यू थँक्यू लोकशाहीच्या पाठीत थँक्यू उपस्थित आहेत, यांच्या विरोधात आम्हाला एकत्र थँक्यू थँक्यू थँक्यू. हिंदी 2ला हां. हिंदी में सर, हिंदी में बताइए। वसंत मोरे यहाँ पर पहुंचे हुए हैं, क्या आप लोग इन्हें उम्मीदवारी देने पर विचार कर रहे हैं? देखिए ऐसा है कि उनके साथ में एक बातचीत हुई, पब्लिक मीडिया के सामने उन्होंने जाहिर किया था कि वो लोकसभा पुणे की लड़ना चाहते हैं, लेकिन जो राजनीतिक बात मेरे ख्याल से अलग अलग स्तरों पे जो चली है उसको कहीं तो भी कंसोलिडेट करने की हम लोग की कोशिश चल रही है और शायद मेरे ख्याल से हम लोग उसमें सक्सेस हो गए, ऐसा मैं मान के चलता हूँ. आज मैं उसके बारे में कुछ नहीं कह सकता, लेकिन 2 तारीख के पहले मैं कहूँगा कि उसका पूरा विवरण जो है वो आपके सामने आ जाएगा और उसी के साथ साथ कॉन्स्टिट्यूंसीज और कैंडिडेट और कौन से दल वहाँ पर लड़ रहे हैं उसकी भी जानकारी आपको दी जाएगी. क्या महाराष्ट्र में आप तीसरे फ्रंट के बारे में विचार कर रहे हैं? क्या मैंने जैसे कहा कि अभी कुछ नहीं कह रहा हूँ मैं. 2 तारीख तक रुकिए, इतना मैं कहूँगा आपसे. महाविकास आघाड़ी से आपकी बातचीत जो है वो किस स्तर पर पहुंची है? क्योंकि वो थैंक यू. तर येत्या 4 दिवसांमध्ये या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल. वसंत मोरे यांना उमेदवारी मिळेल की नाही मिळेल हे 2 तारखेपर्यंत आपण जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी जास्त काही बोलणं या पत्रकार परिषदेमध्ये टाळलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.